सागर विचाराचा, मार्ग विकासाचा, सर्वांच्या प्रगतीचा, शाश्वत विकासासाठी युवकांचे योगदान, जलसंवर्धन व पडीक जमीन विकास ही थीम घेऊन पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था संचलित श्री संत सावधा माली ग्रामीण महाविद्यालय फुलंब्री व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे मुर्शिदाबादवाडी तालुका फुलंब्री येथे विशेष श्रम संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले। 3 जानेवारी 2016 रोजी सायंकाळी पशुपालन व शासकीय योजना या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले। यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून साम टीव्ही व ग्रोवन पुरस्काराने सन्मानित महाराष्ट्रातील प्रसिद्ध शेळीपालक श्री रवी राजपूत उपस्थित। यावेळी आपल्या आधुनिक व यशस्वी शेळीपालनाचा प्रवास श्री रवी राजपूत यांनी उपस्थित शेळीपालक व स्वयंसेवकांना उलगडून सांगितले। कोणी कोंबडी पालन करतं, कोणी शेळी पालन करतं। मी 1 वर्षभर दुग्ध व्यवसाय पण करून बघितला, पण त्याच्यात काही जमलं नाही। मग काय करायला काय पाहिजे, माझ्याकडं एक वाहन पण होतं। मी वाहन व्यवसाय करून मी एक शेतीवर आणि कुटुंबाचा एक गेलो, पण लक्षात असं आलं की एक शेळी पालन जर आपण केलं तर त्यापासून काय उत्पन्न होईल, म्हणून मी एक शेळी बाजारातून खरेदी केली आणि ती शेळी खरेदी करून त्याच्यापासून मला चांगलं उत्पन्न मिळत गेलं। मग त्या उत्पन्नातून मला एक चांगला आत्मविश्वास वाटला की आपण याच्यापासून चांगलं आपल्याला फायदेशीर होऊ शकतं। म्हणजे 1च्या 2, 2च्या 5, 5च्या 10 अशा करता करता एक 5 वर्षामध्ये माझ्याकडे 25 शेळ्या झाल्या आपल्या स्थानिक शेळ्या झाल्यानंतर एक आज लक्षात आलं आणि एक त्याच्यातून आमचे एक पत्रकार मिळाले। त्यांना मी सांगितलं की बाबा माझ्याकडं मी 5 वर्षापासून एका शेळीपासून माझ्याकडे आता गोट्यावर जवळपास 20 ते 25 शेळ्या आहे मी केल्या आणि मी एक दैनिक ॲग्रोवनचं वाचक असल्यामुळं मला ते यशोगाथा वाचायच्या लोकांच्या त्यातून आपल्याला ते प्रेरणा मिळायची की आपण पण असं केलं पाहिजे। मग ते दैनिक ॲग्रोवनचे जे प्रतिनिधी त्यांनी आमच्याकडं भेट दिली, त्यावेळेस साधारण आपल्या गावठी शेळ्या होतात, पण त्यांनी ते कसं तुम्ही एका शेळीपासून इतक्या शेळ्या कशा केल्या, काय केल्या सगळं समजून घेतलं आणि त्यांनी ती यशोगाथा बनवली, मुलाखत बनवली आणि ती दैनिक ॲग्रोवनला दिली। ती दिल्यानंतर बाहेर संपर्क वाढला, लोकांना आपलं शेळीपालन माहीत झालं, मला लोकांचं माहीत झालं, त्यातून थोडा अभ्यास केला। मग पर राज्यातल्या शेळ्या आणल्या, मी राजस्थानला जाऊन शेळ्या आणल्या किंवा त्याच्यापासून उत्पन्न आपल्याला चांगलं मिळेल का, त्याच्यातून उत्पन्न चांगलं मिळेल, पण पाहिजे तसं तिथं गावठी शेळी कशी आपल्याकडे पिल्लं तयार झाले की आपला खाटी घेतो, त्याच्या किमतीवर तो घेऊन जातो, आपल्याला काय जे द्यायची तिथून घेऊन जातो, किंवा आपण जर बाजारात गेलो तर ते लोक आपल्याला नुसती लुटमार करतात। पण मग मी असं बघितलं की बाबा याच्यापेक्षा आपल्याला अजून उत्पन्न कशात मिळेल। मग मी राजस्थानच्या शिरोई, सोजत, कोटा काय जे काय असेल ते थोड्या गोळा करून त्याचं संगोपन केलं। 4-5 वर्ष ते केलं, पण त्याच्यात नुसती खिचडी व्हायची, मग कुठं कशाला मिळ लागायचं नाही। मग अजून काय करता येईल आपल्याला, त्यात थोडा बदल करता येईल का ते करून बघितलं। मग थोडंसं आपल्याला 2 पिल्लं भेटली पाहिजे, पिल्लं वाचली पाहिजे, वजनही भेटलं पाहिजे, मरतूकही थांबली पाहिजे। ह्या हिशोबाने मी थोडासा अभ्यास करून सातारा जिल्ह्यातील फलटण येथे निमकर येते तिथं आफ्रिकन बोर शेळीचं रिसर्च सेंटर होतं, त्यांनी डेव्हलप केलं होतं। मग त्याच्यावर थोडासा अभ्यास केला, पण घ्यायची हिंमत नव्हती, कारण ते खूप महाग ब्रीड असल्यामुळं हिंमत होत नव्हती। पण कसं तरी 1-2दा चक्कर मारून एखाद्या शेतकऱ्याकडे भेटतं का पाहावं। मग एका शेतकऱ्याकडे आम्ही गेलो की त्यांनी आम्हाला एक नर द्यायचं कबूल केलं, किंवा आम्ही देतो तुम्हाला थोड्या पैशात कमीमध्ये। त्यांनी एक मला 20,000 रुपयामध्ये 3 महिन्याचं पिल्लू आम्हाला दिलं। ते पिल्लू घेतल्यानंतर मी घरी आणलं, त्या पिल्लाचं वजन 3 महिन्यामध्ये 20 किलो होतं। आता घरी आल्यावर बघितलं आमची 3 महिन्याची पिल्लं 6 किलो, 7 किलो, 8 किलो म्हणून लय फरक घ्या, एवढं फरक घ्या 7 किलो असला। जर आपण याच्यातच जर काम केलं तर आपल्याला खूप पुढे चालून फायदा होईल आणि त्यांची किमती पण फार आहे। मग मी माझ्याकडं त्यावेळेस घरी जवळपास 40-50 शेळ्या होत्या, काही सोजत, कोटा, शिरोई ह्या त्या। मग डोक्यात असं घेतलं की आपण काय शेळ्या तर घ्यायच्या पण महाग असतात, 30,000-35,000 रुपयाला आपल्याला भेटत नाही लवकर। मग मी काय करायचो, घरी एक 5-6 नग विकायचो, कशी तरी 30-35,000 रुपये 40,000 रुपये गोळा केले, कुठं तरी ठेपा लावायचा की इथं भेटती का, किती भेटती का, मग किती जाऊन त्या आणायच्या। असं करून मी एक वर्षभरामध्ये घरच्या जेवढ्या होत्या तेवढ्या पूर्ण विकल्या आणि त्याच्यात जेवढ्या जमा होईल तेवढ्या पूर्ण बोर्डच्या जमा केल्या 2018-19 मध्ये। मग त्या केल्यानंतर त्यांचं संगोपन केलं वर्षभर, ती छोटे पिल्लं आणले होते, संगोपन केलं। जुनी लोकांची ओळख असल्यामुळं ते मी काय केलं की लोकांना माहिती होत चाललं सोशल मीडिया मार्फत की बाबा हे काय करतात, आपण काय करायला पाहिजे। मग ते माझ्याकडे शेळ्या लहानच्या मोठ्या झाल्या, त्यांना पिल्लं झाले, मग ते लोकांना आकर्षण वाटलं की बाबा हे पिल्लं आम्हाला पण पाहिजे। मग आम्हाला पाहिजे म्हणल्यावर मग लोकांची मागणी वाढली माझ्याकडं।
पण मग जे त्यांचे जे रेट होते ते महाग होते, लोकांना वाटायचे नाही. पण तरी काही लोकांनी माझ्याकडून ते खरेदी केले. मग त्यावेळेस मी 30,000ला पाट द्यायचो, 20,000ला बोकड द्यायचो. म्हणजे एक साधारण शेतकऱ्याला 50,000 रुपये जोडी आपली जायची. मग असं करता करता ती मागणी वाढली. माझ्याकडच्या मी शेळ्या वाढवत गेलो. त्याचं असं करता करता म्हणजे 5च्या 10, 10च्या 20, तर आता ते जवळजवळ 7-8 वर्षामध्ये त्या शेळ्यावर मी सुधारित मग आता चांगल्या क्वालिटीच्या माझ्याकडे बोरच्या शेळ्या आहे. आणि आता या पिरियडला म्हणजे त्याची मागणी खूप आहे पाळण्यासाठी, म्हणून ते एवढे पैसे होतात. साधारण 1 किलो जरी विकायचं, पाट विकली 30-40 हजार भेटतात, बोकड विकला 25-30 हजार भेटतात. त्यामुळे आपल्याला एका शेळीपासून कमीत कमी 50 ते 60 हजार रुपये पण मला मिळतं. आता माझ्याकडे आहे 20 शेळ्या. एका शेळीना वर्षभरात 2 पिल्लं जरी दिले तर मला एक साधारण एक शेळी 50-60 रुपये देते. म्हणजे 20 शेळ्या माझं मला 10 ते 12 हजार उत्पन्न मिळतं. असं करून माझा हा जीवन पुरा झाला. पण यात आता आपण सगळे शेतकरी, कोणी फक्त शेतीवर अवलंबून आहे, कोणी दुग्ध व्यवसाय करतं, कोणी पोल्ट्रीचा व्यवसाय करतं, कोणी शेळीपालन करतं. त्यात ज्या परीनं जर कोणाला व्यवसाय करायचा असेल तर आपण ह्या पद्धतीने जरी केला तरी चालतो. एवढं बोलून मी थांबतो.